प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण पहिले करंथीकरास पत्र याचा 10वा अध्याय 31वा वचन आपण वाचणार आहोत. यास्तव तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. जिवंत परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला आज सांगत आहे की आपण आपल्या जीवनामध्ये जे काही करतो त्याद्वारे त्या जिवंत परमेश्वराचा गौरव तुम्हाला आणि मला करणं फार गरजेचं आहे. आज आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टीचा पुरवठा त्या जिवंत परमेश्वराने केलेला आहे. आज आपण पाहतो की सर्व गोष्टी तो जिवंत परमेश्वर देत आहे. परंतु काय आपण आपल्या जीवनामध्ये त्या सर्व गोष्टीबद्दल त्या जिवंत परमेश्वराला उपकार मानत आहोत का, गौरव देत आहोत का, याच्याकडे विषय लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्रात तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता त्याद्वारे त्या जिवंत परमेश्वराचं गौरव करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तो जिवंत परमेश्वर आपल्याला महान असा आशीर्वाद अधिक आणि अधिक पटीने देणार आहे. प्रार्थना करूया. आमचे जिवंत परमेश्वर, मी प्रार्थना करतो तू दिलेल्या सर्व गोष्टीची विसर न पडता प्रत्येक गोष्टीबाबत तुला गौरव देण्यासाठी आमची तू मदत कर, जेणेकरून आमच्या जीवनाद्वारे तुझं आणि तुझं गौरव होणार आहे. तू आम्हाला महान असा आशीर्वाद अधिक आणि अधिक रूपाने प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाहीस. येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्याच्याच नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. देव बाप करो तुम्हा सर्वांना वचनाद्वारे आशीर्वादाचा करो. आमेन.